पोर्तुगाल दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लिस्बनमध्ये साधणार भारतीय समुदायाशी संवाद. पोर्तुगालच्या संसदेकडून राष्ट्रपतींना मानवंदना. दुबईचे युवराज आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. पंतप्रधानांसह संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची घेतली भेट. संध्याकाळी मुंबईत दुबई भारत व्यापार मंचाच्या परिषदेत सहभाग. व्यवसायाच्या विस्तारासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेची दशकपूर्ती. पंतप्रधानांनी या योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद. मुद्रा योजनेनं अनेकांची स्वप्न सत्यात उतरवली आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत दिली. ही योजना सुप्त क्रांती घडवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि इस्रायल दरम्यान कृषीविषयक करारांवर स्वाक्षरी. कमी जमिनीतही शेती नफ्यात करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्नशील. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान. जम्मू काश्मीरमधल्या आणखी 3 संघटनांची हुर्रियतपासून फारकत. भारतीय संविधानावर काश्मीर खोऱ्यातील लोकांच्या विश्वासाचं हे प्रतिबिंब असल्याचं अमित शहा यांचं प्रतिपादन. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्वसन अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय. राज्याचं वाळू रेती निर्गती धोरण जाहीर. मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांच्या वित्तपुरवठ्यासाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 4,07,000 कोटींचा निधी उपलब्ध होणार. गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला. दावोसमध्ये झालेले सगळे करार प्रत्यक्षात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. राज्य सरकारनं वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाला 3,040 कोटी रुपयांचा निधी मंजूर. आणि अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणाच्या सावटाखालील पडझडीतून भारतीय शेअर बाजार सावरला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात दिवस